गुजरातमधील राजकोट शहरात कालावड रोडवरील गेम झोनमध्ये शनिवारी सायंकाळी आगीचा मोठा भडका उडाला। यामध्ये 24 जणांचा अक्षरशः कोळसा झाला असून मृतांमध्ये 9 मुलांचाही समावेश आहे। सुरक्षा दलांना 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आल्याचं समजतंय। या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने राज्यातील सर्व गेम झोन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने तेथील TRP गेम झोनमध्ये मोठ्या संख्येने लहान मुले त्यांच्या पालकांसोबत आली होती। सायंकाळी 5:30च्या सुमारास या झोनला भीषण आग लागली। पाहता या आगीने सगळा गेम झोनच गिळंकृत केला। आतील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही। हे वृत्त समजतात मदत आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही, असे राजकोट महापालिकेचे आयुक्त आनंद पटेल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले। पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी अनेक लोक हे गेम झोनमध्ये अडकलेले असू शकतात अशी माहिती माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिल्या आहेत। या गेम झोनची मालकी युवराज सिंह सोळंकी नावाच्या व्यक्तीकडे असल्याचे समजते। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका हिंदी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे। या गेम झोनच्या जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला सुरुवातीला ही आग लागली आणि काही क्षणांमध्ये ती पसरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। केवळ 30 सेकंदामध्ये आगीने हा सगळा गेम झोन वेढला। आतापर्यंत 20 मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांना तेथील रुग्णालयात आणण्यात आले आहे। तुर्तास आग नियंत्रणात आली असून अन्य मृतदेहांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले। मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी त्यांची DNA चाचणी घेण्यात येईल। आग लागल्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत होते। हे लोट 5 किलोमीटर अंतरापर्यंत पसरले होते।